11वा अवतार बाबूराव अर्नाळकर झुंजार कथा प्रकरण 10 अंतिम प्रकरण अखेर श्रेय नेताजीलाच। प्रकरण 10 अखेर श्रेय नेताजीलाच। नेताजीने एखाद्या मित्राला सिगारेट द्यावी तितक्या सहजतेने झुंजारची मुक्तता केली। यात दात विचकणाऱ्या वेडोवामुळे सर्व घोटाळा झाला हे झुंजारला लक्षात आले। त्याने रागानेच विचारले, मूर्खा, तू गेला होतास कुठे? नेताजीने नाराजीने मालकाकडे पाहिले। बरीच धडपड करून व उंदीर मारून तो मालकापुढे ठेवल्यानंतर मालकाने थप्पड मारल्यानंतर इमानी कुत्र्याला जे वाटेल तेच त्याला वाटत होते। सर्व गैरसमजुतीबद्दल एकाच वाक्यात खुलासा करावा म्हणून नेताजी म्हणाला, मालक, मी दाराआड उभे राहून ऐकले। झुंजारला मनातून हसू येत होते। त्याला कृतज्ञताही वाटत होती, पण त्याने कपाळावर आठ्या चढवून जोरात विचारले, कोणत्या दाराआड? अहो, याच दाराबाहेर। नेताजी म्हणाला। आपल्या मालकाला इतकी साधी गोष्टही समजू नये याचे त्याला आश्चर्य वाटत होते। तो लहान मुलाला समजावून सांगावे अशा प्रकारे म्हणाला, मी त्या दुसऱ्या माणसांनी जयंतीला पळविले हे ऐकले होते आणि तो वकील या कारस्थानात आहे असे तुम्हीच मला सकाळी सांगितले होते। म्हणून तो बाहेर आला तेव्हा हातात पिस्तूल धरून मी त्याच्या मागे गेलो। सुदैवाने झुंजारला अंतस्थ माहिती असल्यामुळे त्याला ते बोलणे थोडेसे समजले। म्हणजे मी येथे आलो तेव्हा तू पाठलाग केलास आणि दाराबाहेर उभे राहून ऐकलेस, पण त्यावेळी तुला कोणी पकडले नाही? झुंजारने विचारले। मालक, मी त्याबद्दल विचारच केला नव्हता। चिंताक्रांत मुद्रा धारण करून नेताजी म्हणाला। जणू काय त्याला आताच कुणी पकडतील असे वाटत होते। झुंजारने कपाळावरील घाम पुसला। दाराआडून ऐकण्याचे त्याला जमले नव्हते, पण ते या मूर्खाने साधले होते। आणि तू जयंतीला पळविण्यात आले हे ऐकलेस? त्याने विचारले। होय, नेताजी म्हणाला। त्यानंतर तो वकील बाहेर आला। मी त्याच्या मागे जाऊ लागलो तेव्हा एका माणसाने मला अडविले। मी त्याला पिस्तुलाचा फटका मारून खाली पाडले। पुढे काय झाले? झुंजारने कुतूहलाने विचारले। तो वकील मोटारीत बसत होता। मी त्या दुसऱ्या माणसाला फटका मारला हे त्याला माहीत नव्हते। मी त्याच्या पाठीमागे बसलो आणि आमचा प्रवास चालू झाला। झुंजार आपले हात चोळीत होता। नंतर तू गेलास कुठे? त्याने विचारले। मालक, मला ते माहीत नाही। एखाद्या नंदी बैलाप्रमाणे मान हलवीत नेताजी म्हणाला, आम्ही फार तर 6 मैल गेलो असणार। मोटार एका घराजवळ थांबली। त्या घराजवळ घर विकणे आहे अशी पाटी होती। कदाचित वकिलाने ते विकत घेतले असणार। वकील आत गेला। घरात तुमचा तो पिंगट्या होता। वकिलाच्या मागून मीही घरात गेलो। त्याने दार उघडेच ठेवले होते व नंतर मी त्या दोघांवर माझे पिस्तूल रोखले आणि त्यांनी काहीच केले नाही। झुंजारने त्याच्याकडे कौतुकाने पाहत विचारले, मी त्यांना संधीच दिली नाही। केवळ मालकाचा प्रसन्न चेहरा पाहूनच खुश झालेला नेताजी म्हणाला व खिशातून 2 पिस्तुले काढून ती झुंजार पुढे ठेवीत म्हणाला, मी त्यांची पिस्तुले काढून घेतली आणि त्यांना जयंतीचे काय केले ते विचारले, पण ते काहीच बोलले नाहीत। तेव्हा तू काय केलेस? झुंजारने विचारले। त्यांच्या मस्तकावर पिस्तुलाचे फटके मारून त्यांना खाली पाडले। मी त्या वकिलावर प्रयोग सुरू केला तेव्हा त्याने तोंड उघडले। हे सर्व नेताजीला कसे जमले तेच झुंजारला समजत नव्हते। तो म्हणाला, आणि तू जयंतीचा शोध कसा लावला? होय मालक, तिला त्याच घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत कोंडून ठेवले होते। नेताजी म्हणाला। आणि नंतर? झुंजारने विचारले। नेताजी शेफारून काही अधिक मूर्खपणा करील या भीतीने त्याने त्याची पाठ थोपटली नाही। नंतर त्यांना वकिलाच्याच मोटारीत घालून येथे आणले। जयंतीला तिच्या खोलीत जायला सांगितले आणि तुमचा शोध करू लागलो। नेताजी म्हणाला,
मालक, त्या दोघांचे हातपाय बांधले आहेत आणि तोंडात बोळेही कोंबले आहेत. तू तेथून निघण्यापूर्वी त्या घराची तपासणी केलीस काय? होय मालक, माझी इच्छा नव्हती, पण तुम्ही रागवाल म्हणून मी ते केले. जयंतीला तिच्या घरी कधी एकदा पोहोचवितो असे मला झाले होते. मला हे चेकबुक सापडले. झुंजारने त्या चेकबुकावरून नजर फिरवून ते कोटाच्या आतल्या खिशात ठेवले. दोन्ही पिस्तुले तपासून ती वेगवेगळ्या खिशांत ठेवली. नेताजीला वकिलाकडून आणखीही माहिती ऐकावयास मिळाली होती. आता सर्व चित्र तयार झाले होते. त्याने मोठ्या आनंदाने नेताजीची पाठ थोपटली. नेताजी, ही कामगिरी यशस्वी करण्याचे सारे श्रेय तुला आहे. तो म्हणाला, मूर्खा, इतक्यातच हसू नकोस. अद्याप बरेच काम बाकी आहे. तू येथेच राहून तुझ्या कैद्यांवर नजर ठेव. तो त्या शिडीवरून खाली उतरला आणि त्याला मल्हारराव कंपनीने केलेले आश्चर्यकारक कामकाज पाहावयास मिळाले. त्या तिजोरीखाली एक नैसर्गिक गुहा होती. निसर्गाने त्या मंडळीला कसा हात दिला होता ते त्याला दिसले. फार प्राचीन काळात त्या जागेतून नदीचा प्रवाह जात असावा, त्यामुळे ते भुयार तयार झाले होते. पण त्या मंडळींनी अतिशय कौशल्याने त्या भुयाराची डागडुजी केली होती. तेथे जागोजाग चोरून आणलेल्या विजेचे दिवे लोंबकळत होते. ते भुयार चांगले 1.5 मैल लांब होतं. त्या ठिकाणी माती वर नेण्यासाठी विजेचा पाळणा तयार केला होता. तीच माती लॉरीत भरून नदीच्या प्रवाहात टाकण्यात येत होती. खोदकाम करण्यासाठी विजेचेच ड्रिल मशीन ढकलगाडीवर बसविण्यात आले होते. अवघ्या 5 मिनिटांची ती मेहनत होती. ते सर्व एकाच पलटणीतील होते व त्यांनी लष्करातही तसलीच कामे केली असावी. बहुधा कॅप्टन धर्माजीराव हा कुशल इंजिनियर असावा. झुंजार त्या भुयारातून बराच पुढे गेल्यानंतर अधिक जपून पावले टाकू लागला. तो आता मुळीच आवाज करीत नव्हता. त्याच्यापूर्वी भुयारात उतरणारी ती 5 माणसे आता फार दूर नसणार अशी त्याची कल्पना होती. नंतर कुठेतरी त्याला बरेच पुढे धावणाऱ्या पावलांचा आवाज ऐकू आला. नंतर त्या पोकळीतून मेजर पाटेकरांचा आवाज दुमदुमला, सांभाळा. झुंजारने बाजूच्या एका खाचेत दडी मारली. धावणारी माणसे त्याच्या अगदी जवळ आली होती. नंतर त्याच्या पाठीमागे जोराचा स्फोट झाला. तो आवाज त्या भुयारात अशा प्रकारे दुमदुमत होता की जणू काय जगाचा प्रलयकालच ओढवला होता. वरून हजारो टन माती त्या भुयारात कोसळली होती. आता तेथे भुयार होते हेही कुणाला समजणार नव्हते. झुंजार त्या दणक्याबरोबर खाचेतून उडून सुमारे 12 यार्डावर पडला होता. तो सावध असल्यामुळेच त्याला इजा झाली नव्हती. नंतर त्याला अगदी जवळच मल्हाररावाचा आवाज ऐकू आला. आपण सर्व सुरक्षित आहोत ना? स्फोटाबरोबर सर्व दिवे मालवले होते व अगदी काळाकुट्ट अंधकार पसरला होता. मी ठीक आहे, धर्माजीरावाचा आवाज ऐकू आला. नंतर एकामागून एक बाकीच्यांनीही हजेरी लावली. पण झुंजारला आणखी 6वा आवाजही ऐकावयास मिळाला. तो आवाज त्याने पूर्वी कधीही ऐकला नव्हता. क्षणानंतर कुणीतरी टॉर्च पेटवली आणि झुंजारला त्या 6व्या माणसाचा चेहरा पाहावयास मिळाला. त्या माणसाच्या अंगावर कैद्याचे कपडे होते. झुंजार समाधानाने हसला. त्याने तिजोरीतील मार्गाने खाली उतरण्यापूर्वी मल्हाररावाच्या टेबलावरून उचललेली टॉर्च बाहेर काढली. नंतर एक पिस्तूल काढून नेमकी त्या दुसऱ्या टॉर्चवर गोळी झाडली. ती टॉर्च फुटून अंधार पसरला व लागलीच झुंजारची टॉर्च प्रकाशित झाली. तुम्ही सर्वांनी आता मरण्यापूर्वी ईश्वराची प्रार्थना करण्यास सुरुवात करा, झुंजार नम्रतेने म्हणाला. नंतर तो 6व्या माणसाकडे वळला. 18 महिन्यांपूर्वी त्या माणसाला वर्तमानपत्रांनी खूप प्रसिद्धी दिली होती व त्याचे शेकडो फोटो प्रसिद्ध झाले होते. झुंजारने विचारले, आपण कांतीलाल मोरारजींना? बाकीचे सर्व इतके हादरले होते
की त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हता. झुंजारची त्याबद्दल तक्रार नव्हती, कारण त्यालाच बोलायचे होते. बेटा कांतीलाल, तुला 14 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली होती. झुंजार म्हणाला, तू नॅशनल रेडिओ कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर होतास. तू अफरातफर केल्यामुळे त्या कंपनीचे दिवाळे वाजले. त्या कंपनीच्या ठेवीदारांना चांगली 28 लक्ष रुपयांची ठोकर बसली. त्यातून 18 लक्ष रुपये तू कुठेतरी लपविले असावेत. असा तुरुंगात जातेवेळी लोकांचा समाज होता. त्यावेळीसुद्धा तू केवळ तुझ्या दुर्दैवाने पकडला गेला होतास. तुला आणखी 1 महिना मिळाला असता तर तू लपवून आणलेली लूट घेऊन कुठेतरी परदेशी जाऊन मजा मारीत असतास. पण जरी 18 महिन्यांपूर्वी तुला 14 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली तरी तू धीर सोडला नव्हतास. झुंजारने बाकीच्या 5 टॉर्चचा प्रकाश फिरवून ते स्तब्ध उभे आहेत अशी खात्री केली. नंतर तो पुढे म्हणाला, तुझा वकील शिवलकर याने तुला सोडविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली होती. त्याच वकिलामार्फत तू तुरुंगातून फरारी होण्याची योजना आखलीस. शिवलकराने या 5 जणांना गाठले. हे 5ही जण सॅपर्स आणि मायनर्स पलटणीत काम करणारे इंजिनियर्स आहेत. पण आता सेवानिवृत्त झाल्यानंतर माशा नव्हे तर मासे मारीत होते. या 5 जणांना प्रत्येकी 1 लक्ष रुपये व खर्चासाठी लागणारी रक्कम देण्याचे तुझ्यातर्फे वकिलाने कबूल केले. या 5 हुशार माणसांनी योजना आखली. ते स्थानिक रहिवासी असल्यामुळे त्यांना या भागाची चांगली माहिती होती. त्यांच्यातील एकाने, मल्हाररावाने, त्यांच्या दृष्टीने उपयुक्त असलेली हॉटेलची जागा विकत घेतली व तुझ्या मुक्ततेचे काम सुरू केले. पण शिवलकराचा लोभ जागृत झाला. त्याला यांच्याही वाटणीचे पैसे हवे होते. म्हणून या बिचाऱ्यांनी 6 मेहनतीने आपले काम पूर्ण करीत आणले आणि त्याचवेळी शिवलकराने गरुडाचारी नावाचा गुंड हाताशी धरून यांना शह दिला. गरुडाचारीनेच तुझी सुटका केली असे तुला भासवून तुझ्याकडून ठरलेले पैसे वसूल करायचे व फक्त दोघांतच वाटणी करायची असा त्याचा बेत होता. मल्हारराव व त्याचे जोडीदार यांना कोणता धोका आहे हे समजत होते, पण गरुडाचारीला त्यांना घाबरविण्यात फारसे यश मिळाले नव्हते. म्हणून गेल्या रात्री मल्हाररावाच्या पुतणीला पळवून ओलीस धरण्यात आले. तुझ्या मोबदल्यात तिची सुटका करण्यात येणार होती, पण गरुडाचारीच तुझ्याकडून ठरलेली रक्कम घेणार होता. पण त्याच्या दुर्दैवामुळे मी या भानगडीत माझे नाक खुपसले. कांतीलाल मोरारजीने आपल्या मुठी आवळल्या. त्याची चर्या फिकट होती आणि तो भीतीने थरथरत होता. त्याने कापऱ्या स्वरात विचारले, तुम्ही कोण? माझे नाव झुंजार. नेहमी आपल्या सभोवती बदमाशांचा गोतावळा जमविण्यात तुझे आयुष्य गेले आहे, तेव्हा मला वाटते की तुझ्या आयुष्यात माझ्यासारखा एक तरी प्रामाणिक माणूस तुला भेटला याची तुला गंमत वाटेल. या मल्हाररावांनी सुरुवातीपासून माझ्याबद्दल चुकीची समजूत करून घेतली होती. बरी आठवण झाली. मल्हारराव, जयंती परत आली आहे. मल्हाररावाचे ओठ हलले, पण शब्द बाहेर फुटले नाहीत. मी जे सांगितले आहे त्याबद्दल लवकरच तुमची खात्री पटेल. झुंजार पुढे म्हणाला, पण आपण सर्व येथून बाहेर पडूया. माझी बायको सध्या पुण्यात आहे आणि अगदी येरवड्यापर्यंत आल्यानंतर तिला भेटणे आवश्यक आहे आणि मला हे तुमचे कामही संपवायचे आहे. शेळ्या मेंढ्या हाकाव्यात त्याप्रमाणे झुंजारने त्या सर्वांना मल्हाररावाच्या ऑफिसात नेले. तो स्वतः टेबलाजवळच्या मुख्य खुर्चीवर बसला व त्याने खिशातली पिस्तुले टेबलावर ठेवली. मल्हारराव, तुम्ही बाहेर जाऊन तुमची पुतणी सुरक्षित आहे याबद्दल खात्री करा, तो म्हणाला. तुम्ही रिपोर्ट देईपर्यंत आम्ही येथेच थांबतो. झुंजार सिगारेट ओढीत थांबला. फक्त
वंडेकर दुसऱ्या खुर्चीवर बसला. बाकीचे सर्व झुंजारकडे पाहत उभे होते. घाईघाईने बाहेर गेलेला मल्हारराव 1-2 मिनिटातच परत आला. त्या सर्वांना त्याचा रिपोर्ट त्याच्या तोंडावरूनच ओळखता आला होता. झुंजारराव, तुम्ही म्हणाला ते खरे आहे. जयंती परत आली आहे. मल्हारराव, तुम्ही माझे आभार मानण्याचे काहीच कारण नाही. ते श्रेय माझ्या जोडीदाराचे, नेताजीचे आहे. आता आपणाला या बेटा कांतीलालकडे लक्ष द्यायला हवे. तुम्ही आता काय करणार आहात? त्याने विचारले. मी तुला सोडूनच देणार आहे. तुझी अडगळ आम्ही आमच्या गळ्यात अडकविणार कशाला? झुंजार म्हणाला. तू ते 28 लक्ष रुपये निराळ्या बँकेत ठेवले आहेत. ते तुझे चेकबुक सांभाळण्यासाठी तू शिवलकरकडे दिले होतेस. ते आम्ही मिळवले आहे. आता तुला प्रत्येकी 2 लक्ष रुपयांचे 8 चेक लिहावयाचे आहेत व त्या चेकचे पैसे ताबडतोब द्यावेत असे ईश्वरदासच्या सहीचे मॅनेजरला पत्र लिहावयाचे आहे. 8 चेक आणि प्रत्येकी 2 लक्ष रुपयांचे? होय. हे 5 जण तर तुझ्या समोरच आहेत. 6वा मी, 7वा माझा जोडीदार नेताजी व 8वी जयंती. तिच्यामुळेच तर मी येथे येऊ शकलो. शिवाय 16 लक्ष रुपये वाटल्यानंतर चांगले 12 लक्ष शिल्लक राहतात. तेवढे तुला भरपूर होतील. तू आता तरी लोभ सोड. कांतीलालने चेक लिहिले. त्याने ईश्वरदास या नावाने एका वेगळ्या बँकेत खाते उघडले होते. झुंजारचा अंदाज थोडासा चुकला होता. चेक लिहिल्यानंतर त्याच्या खात्यात फक्त 10 लक्ष रुपये शिल्लक राहणार होते. पण त्याची प्राणसंकटातून मुक्तता होणार होती त्यालाही झुंजारची बरीच माहिती होती. झुंजारने स्वतःचा व नेताजीचा चेक खिशात घातला व बाकीचे मल्हाररावाच्या स्वाधीन करून तो कांतीलालसह हॉटेल बाहेर गेला. तेथे नेताजी उभा होता, पण शिवलकराची मोटार नव्हती. नेताजी, तुझे कैदी कुठे आहेत? झुंजारने विचारले. मालक, ती भानगड या हॉटेलच्या दारात नको म्हणून मी ती मोटार दूर रस्त्यावर एका बाजूला झाडीत उभी केली आहे. नेताजी म्हणाला. माझे काही चुकले काय? नाही. अलीकडे तू मुळीच चुका करीत नाहीस असे दिसते. झुंजार हसून म्हणाला. तू या माणसाला त्या मोटारीत बसव. त्याचे जोडीदार मोटार कुठे न्यावयाची ते त्याला सांगतीलच. एवढे काम करून तू परत ये. झुंजार परत आला तेव्हा बाकीचे 5 जण आपापल्या चेकची पाहणी करीत होते. पाटेकरानेच सुरुवात केली. या झुंजारराव, आपण आता काही पेय घेऊ. आम्ही तुमचीच वाट पाहत होतो, तो म्हणाला. मल्हाररावाने पेयाच्या बाटल्या व ग्लास तयार ठेवले होते. सर्वांबरोबर पेय घेत झुंजार म्हणाला. आपण सर्व रक्तपाताशिवाय सामोपचाराने हे प्रकरण संपविले याबद्दल मला आनंद होतो. पण झाले गेले विसरूया. कुठेतरी बऱ्याच अंतरावर स्फोटाचा आवाज झाला. ते सर्वजण बराच वेळ गप्प होते. नंतर भुयारातच पूर्वीच्या स्फोटाने खिळखिळी झालेली जमीन, दगडविटा कोसळून तो आवाज झाला अशी त्यांची खात्री पटली व ते पुन्हा पेयपान करू लागले. पण शिवलकर आणि गरुडाचारी गप्प बसतील असे तुम्हाला वाटते काय? मल्हाररावाने अचानक विचारले. ते गप्प बसतील काय? मी सुद्धा तोच विचार करीत आहे. कॅप्टन धर्माजीराव म्हणाला. ते आता काय करतील? मालक, ते आता काहीच करू शकणार नाहीत. त्याचवेळी तेथे घाईघाईने प्रवेश करणारा नेताजी म्हणाला. नेताजी, या तुझ्या बोलण्याचा अर्थ काय? झुंजारने विचारले. मालक, मगा तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरलो होतो. नेताजी अपराधी लहान मुलाप्रमाणे खाली मान घालून म्हणाला. मी जयंतीची सुटका केल्यानंतर त्या घराची तपासणी केली. त्यावेळी मला ते चेकबुक व त्याच खणात असलेला एक काचेचा चेंडू मिळाला होता. तो चुकून माझ्या खिशातच राहिला होता. पुढे काय झाले ते लवकर सांग. झुंजार म्हणाला. तसे काहीच वाईट झाले नाही. मान खालीच घालून नेताजी म्हणाला. मी त्या माणसाला मोटारीत बसवून मागे फिरलो तेव्हा त्याने फार वाईट शिव्या देण्यास सुरुवात केली. मला राग आला. मी खिशात हात घातला आणि मला तो चेंडू सापडला. मी तो त्या माणसाच्या अंगावर फेकला आणि मोठा आवाज होऊन ती मोटारच त्या माणसासह खलास झाली. नेताजीच्या बोलण्याचा अर्थ
त्या सर्वांच्या लक्षात यायला बराच वेळ लागला. नंतर झुंजार म्हणाला, मल्हारराव, तुमचा सर्वच प्रश्न सुटला. आता ते काहीच करू शकणार नाहीत. तो काचेचा चेंडू म्हणजे हातबॉम्ब होता हे झुंजारने सांगितले, पण ते नेताजीला पटले नव्हते. तो सरबताच्या बाटलीवर अधाशाप्रमाणे तुटून पडला होता. वाचक हो, झुंजारचा हा 11वा अवतार तुम्हाला आवडला काय? 11वा अवतार बाबूराव अळनारकर. 11वा अवतार येथे समाप्त.